श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी, आपला आवाज। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याची नियमित साफसफाई व स्वच्छता होत नसल्याने तसेच स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ साचत असल्यामुळे नागरिक व व्यावसायिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आज श्रीरामपूर नगरपालिकेला कडक निवेदन देण्यात आले। हे निवेदन इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले असून असलम आवद बिनसाद यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी व प्रशासक प्रांताधिकारी यांना भेटले। यावेळी स्मारक परिसरात सध्याच्या अस्वच्छतेमुळे शिवस्मारकाच्या शोभेला बाधा पोहोचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। शिवस्मारक हे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेलं ऐतिहासिक व अभिमानाचं स्थळ असून त्याची योग्य देखभाल होणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना पत्रकार संघटनेने व्यक्त केली। श्रीरामपूर शहरातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दररोज साफसफाई व स्वच्छता तसेच परिसरातील धूळ नियंत्रणाबाबत आम्ही एक अर्ज देणार आहोत। यावर लवकरात लवकर कारवाई करावी। या ठिकाणी गेल्या 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामपूरला हा मान मिळालेला आहे आणि या वस्तूची देखरेख करणं ही आपली जबाबदारी नाही तर प्रशासनासोबत सर्वांची जबाबदारी आहे। या ठिकाणी जी धूळ साचलेली आहे, खाली धूळ, ही धूळ या ठिकाणी संबंधित प्रशासनाने ही उचलली गेली पाहिजे। या ठिकाणी जर साफसफाई असेल तर या स्मारकाची देखभाल आणि सुंदर हे सुशोभीकरण राहील। या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी धूळ साचलेली आहे, ही धूळ या ठिकाणी गेली पाहिजे। तसंच परिसरामध्ये या धुळीमुळे अस्वच्छता झालेली आहे। यासाठी आज आम्ही सर्व येऊन या ठिकाणी निवेदन देत आहे। हे निवेदन आम्ही सीओ साहेबांना देणार आहेत, तसेच प्रशासक साहेबांना देखील देणार आहेत आणि नागरिकांना देखील आम्ही विनंती करणार आहेत की या परिसरामध्ये आपण स्वच्छता ठेवून आमच्या महाराजांचा पुतळा एकदम चांगलं सुशोभीकरण आणि स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी अशी नागरिकांना देखील विनंती करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची श्रीरामपूरमधली 40 वर्षाची प्रतीक्षा जी होती ती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे खासदार माजी खासदार यांच्या प्रयत्नांनी आज श्रीरामपूरमध्ये हा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा आपल्या समोर आहे। पण या पुतळ्याच्या संदर्भात आमच्या काही तक्रारी आहेत, पत्रकार संघाच्या अडचणी आहेत की इथून जी रोडला आज घाण आहे, या रोडची घाण ज्या गाड्या जातात ती पूर्ण घाण माती त्या अश्वारूढ पुतळ्यावरती संबंधित परिसरावरती इथं साचल्या जाते आणि त्याच्यानंतर दुसरी इथं जे झाडं लावलेले आहेत तिथं कोणीतरी अज्ञात व्यक्ती येतात, रात्री ते गुटखा वगैरे खातात, ते तिथं थुंकतात, अशी खूप वाईट परिस्थिती आहे। आपण जे 40 वर्ष प्रतीक्षा लावलेली आहे, आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बघतोय, याची स्वच्छता ही दररोजच्या दररोज नियमित नगरपालिकेने संबंधित प्रशासनाने करावी अशी आमची पत्रकार संघाची अपेक्षा आहे। आम्ही त्या संदर्भात आज इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच प्रिंट मीडियाच्या मार्फत एक निवेदन तयार केलेलं आहे। ते निवेदन आम्ही आज सीओ साहेबांना तसेच प्रशासकीय अधिकारी जे बसलेले आहेत प्रांत साहेब त्यांना आम्ही हे निवेदन देत आहोत। त्यांनी या निवेदनावरती त्वरित कारवाई करून ती जी होणारी धूळ साचलेली आहे त्याच्यावर रोजचे रोज पाणी मारणे, स्वच्छता करणे हे करावं। हे जर नाही झालं तर आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया काही दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि प्रशासनाला जाग आणण्याचं, त्यांचे कान टोचण्याचं काम करू। सध्या स्मारकाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचल्याने धुळीचे प्रमाण वाढले असून याचा मोठा त्रास नागरिकांसह परिसरातील दुकानदारांना सहन करावा लागत आहे। धुळीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। निवेदनात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दररोज सकाळी साफसफाई व स्वच्छता, स्मारक परिसरासाठी कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नेमणूक, रस्त्यावरची माती तात्काळ हटवून नियमित पाणी फवारणी तसेच स्वतंत्र देखभाल यंत्रणा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी असलम बिनसाद, जयेश सावंत, रवींद्र आसने, मयूर फिंपाळे, इमरान शेख, राजेंद्र सूर्यवंशी, संदीप आसने, इनायत आतार, प्रवीण साळवे, शोएब शाह, संजय वाहुल, अभिषेक बारसे तसेच शहर व परिसरातील मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया पत्रकार उपस्थित होते।